अहंकार गेला आणि तुका म्हणे देव झाला. ज्याचा गेला ना तो देवच झाला. मग असा देव झाला म्हणून जनाबाई म्हणते देव आहे देव आहे हृदयी मंदिरी शोधून पाये. देव नटला नाना परी. अनेक प्रश्न विचारले देव कुठकुठे आहे. तर देव प्रत्येक वस्तू जातीमध्ये आहे. गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये भगवंताने 75 विभूती सांगितल्या. 75 विभूतीपैकी मनुष्यामध्ये मन माझी विभूती आहे, पक्ष्यामध्ये गरुड माझी विभूती आहे, वृक्षामध्ये पिंपळ माझी विभूती आहे, सर्पामध्ये वासुकी सर्प माझी विभूती आहे. अशा अनेक विभूत्या त्या ठिकाणी सांगितल्या. एवढंच नाही तर भगवंत आहे कुठे. हरे विठ्ठल जळे स्थळी भरला, विठ्ठल जळे स्थळी भरला, मध्ये परमेश्वर आहे. एखाद्यानं चोरी केली, चोराला असं वाटत असेल काय का मी इथे चोरी केली, मी काहीतरी गुन्हा केला, मी काहीतरी वाईट केलं, मला कोणीच बघितलं नाही. पण तो पाहणारा वेगळा आहे. त्याला सर्व दिसतंय माऊली, त्याला सर्व दिसतं. जरी माणसानं पाहिलं नसेल तर तो पाहणारा परमेश्वर आहे. उजव्या हातानं करायचं आणि डाव्या हातानं फेडायचं माऊली. त्याचं प्रमाण सांगतो. ही आपली म्हण झाली ग्रामीण भाषेची. उजव्या हाताने करायचं आणि डाव्या हाताने म्हणे फेडायचं. त्याचं मी प्रमाण सांगतोय. काय नाथबाबांचं प्रमाण आहे. केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेले ऐसे किती, हरिमुखी गाता हरपली चिंता, त्यांनाही मागुता जन्म घेणे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.